श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. चौथी पुढे म्हणतात, त्या नागांपैकी काही एक बोलले आणि दुसरे काही निराळेच बोलले. त्या साऱ्यांचे बोलणे ऐकून आणि त्याच्याबरोबर वासुकीचेही बोलणे ऐकून एलापत्र नावाचा श्रेष्ठ नाग म्हणाला, जन्मेजयाचा हा यज्ञ होणार नाही अशी भलतीच आशा बाळगू नका. ठरल्याप्रमाणे तो यज्ञ होणारच. दुसरे असे की तुम्हाला वाटते त्याप्रमाणे जन्मेजय राजा मुळीच दुबळा नाही, तो पांडवांच्या कुळात जन्मलेला आहे हे ध्यानात ठेवा आणि म्हणूनच आपण नित्य त्याचा धाक बाळगला पाहिजे. नागराजा, ज्या पुरुषाला दैवाचा आघात सहन करणे भाग पडलेले असते तो पुन्हा दैवाचाच आश्रय करतो हे चमत्कारिक आहे, यात शंका नाही. पण त्याला दैवावाचून दुसरा कोणताही आधार नसतो. हे भुजंग श्रेष्ठांनो, आपल्याला खरे भय जर कोणते असेल तर ते हेच आहे. म्हणून दैवाचाच आश्रय घेण्याखेरीज आपल्याला गत्यंतर नाही. आता मी काय बोलतो ते नीट ऐका. आपल्या मातेने आपल्याला जेव्हा शाप दिला तेव्हा मी फार घाबरलो आणि चटकन तिच्या मांडीवर जाऊन बसलो. तेवढ्यात दुःखाने दीन झालेल्या देवांनी पितामह ब्रह्मदेवांसन्निध जाऊन, या स्त्रिया निर्दय असतात, फार निर्दय असतात असे उद्गार काढलेले माझ्या कानावर आले. देव म्हणाले, पितामह, चांगले पुत्र लाभले असता आणि ते लाडके असताना सुद्धा प्रत्यक्ष आपल्यासमोर त्यांना शाप देणे या निर्दय कद्रू वाचून दुसऱ्या कोणत्या स्त्रीला शक्य आहे बरे? आणि आपणही तिची शापवाणी ऐकल्यानंतर तथास्तु असे म्हणालात. आपण तिचे त्याचवेळी निवारण कसे बरे केले नाही याचे कारण जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, भुजंगांची संख्या अपार आहे आणि त्यांच्यापैकी पुष्कळसे भुजंग अतिशय उग्र, भीषण आणि जहाल विषाने युक्त आहेत आणि मला तर प्रजांचे हित पाहायचे आहे. एवढ्यासाठी कद्रू आपल्या पुत्रांना शाप देत असता मी तिला अडविले नाही. जे नाग विषारी आहेत, जो माणूस दिसेल त्याला दंश केल्याखेरीज ज्यांना राहवत नाही, आकाराने लहान असले तरी प्राण घेतल्याखेरीज जे सोडत नाहीत, कसलेही कारण नसता जे प्राण्यांची हत्या करतात आणि ज्यांचे विष अत्यंत दाहक आहे, असल्याच नागांचा कद्रूच्या या शापामुळे नाश होणार आहे. जे नाग धार्मिक वृत्तीचे आहेत त्यांना या शापापासून कसलेही भय नाही. नागांवर भयानक संकट कोसळले असता धार्मिक वृत्तीच्या नागांची या संकटातून ज्याच्यामुळे मुक्तता होणार आहे त्याचा वृत्तांत मी तुम्हाला सांगतो. यायावर नामक ऋषींच्या कुळामध्ये जरत्कारु नावाचा प्रज्ञावंत, तपस्वी, जितेंद्रिय असा एक विख्यात महर्षी जन्माला येईल. या जरत्कारूला आस्तिक नावाचा तपोधन पुत्र होईल आणि हा आस्तिक जन्मेजयाने सुरू केलेल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करील. असे झाले असता जे नाग धार्मिक वृत्तीचे आहेत ते प्राणसंकटातून बचावतील. देव म्हणाले, पितामह, त्या तपस्वी मुनिश्रेष्ठ जरत्कारूला कोणत्या स्त्रीपासून हा आस्तिक नावाचा थोर पुत्र प्राप्त होईल ते आपण आम्हाला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले,
जरत्कारू हेच जिचे नाव आहे अशा स्त्रीपासून त्या विप्रश्रेष्ठ समर्थ जरत्कारूला महासमर्थ पुत्र होईल. नागांचा अधिपती जो वासुकी त्याला जरत्कारू नावाची बहीण आहे तिच्यापासून आस्तिक नावाचा पुत्र जन्माला येईल आणि तो कद्रूने दिलेल्या शापापासून नागांची मुक्तता करेल. एलापत्र म्हणाला, पितामह ब्रह्मदेवांना देव म्हणाले, आपण आम्हाला तसेच होवो. आपण म्हणालात तसेच होवो. देवांना आस्तिकाच्या जन्माचा वृत्तांत सांगितल्यानंतर ब्रह्मदेवही स्वर्गलोकी गेले. वासुके, मला जे दिसत आहे ते हे, तुझी जरत्कारू नावाची बहीण आहे. तिची भिक्षा मागण्यासाठी येणाऱ्या व्रतस्थ ऋषीला तू ती अर्पण कर, म्हणजे नागांचे भय लुप्त होईल. कद्रूने दिलेल्या शापापासून आपली सुटका होण्याचा हाच एक मार्ग आहे हे मला माहीत आहे. सौती म्हणाला, एलापत्राचे बोलणे ऐकल्याबरोबर सर्व नागांना कमालीचा हर्ष झाला आणि फार उत्तम असे ते एकदम ओरडले. तेव्हापासून त्या वासुकीने कुमारी असलेल्या आपल्या जरत्कारू नामक भगिनीचे मोठ्या दक्षतेने प्रतिपालन केले आणि त्यामुळे त्याला फार मोठा संतोष झाला. त्यानंतरचा काही काळ कसा लोटला ते समजले सुद्धा नाही आणि एवढ्यात सर्व देव आणि असुर एकत्र जमा होऊन त्यांनी सागराचे मंथन केले. त्या मंथन कर्मामध्ये महाबलाढ्य वासुकी नाग मंथन रज्जू झाला. मंथन कर्म समाप्त झाल्याबरोबर सर्व देव वासुकीला आपल्याबरोबर घेऊन पितामह ब्रह्मदेवांकडे गेले आणि ते त्यांना म्हणाले, भगवान, मातेने दिलेल्या शापामुळे हा वासुकी भयग्रस्त झाला आहे आणि त्याच्या मनाला फार वेदना होत आहेत. मातेने दिलेल्या शापाचे शल्य सर्प जातीच्या हितासाठी तळमळणाऱ्या याच्या मनात खोल रुतून बसले आहे. हे शल्य आपणच बाहेर काढावे. हा नागराज वासुकी नित्य आमच्या हिताला जपत असतो आणि सागर मंथनाच्या वेळी मंथन रज्जू होऊन त्याने आमच्यावर अपार उपकार केले आहेत. म्हणून हे देवाधिदेवा, आपण प्रसन्न व्हा आणि या वासुकीच्या मनाचा प्रक्षोभ नाहीसा करा. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवांनो, पूर्वी एलापत्र नामक नागाने या वासुकीला जे सांगितले होते त्याची प्रेरणा मीच त्याला दिली होती. म्हणून एलापत्राने सांगितल्याप्रमाणे या प्रसंगी जे उचित आहे ते नागराज वासुकीने स्वतःच आचरणात आणावे. नागांच्या पैकी जे नाग पापी असतील तेवढेच नष्ट होतील, पण जे नाग धार्मिक वृत्तीचे आहेत त्यांना कसलाही धोका नाही. जरत्कारू नामक ऋषीचा जन्म झालेला आहे आणि तो ऋषी घोर तपश्चर्येमध्ये मग्न झाला आहे. आपली जरत्कारू नावाची भगिनी या वासुकीने योग्य समयी जरत्कारू ऋषीला अर्पण करावी. देव हो, एलापत्र नामक नागाने आपल्या जातीच्या हितासाठी जे पूर्वी सांगून ठेवले आहे ते जसेच्या तसे घडून येईल. ते कधीच अन्यथा होणार नाही. ब्रह्मदेवांचे हे बोलणे ऐकून मातेच्या शापामुळे संत्रस्त झालेल्या वासुकीने ते इतर सर्पांना सांगितले आणि आपली जरत्कारू नावाची भगिनी जरत्कारू ऋषीला अर्पण करण्याचा निश्चय करून त्या जरत्कारू ऋषीचा शोध करण्यासाठी नेहमी दक्षतेने वागणाऱ्या अनेक सर्पांची त्याने योजना केली आणि त्यांना जो म्हणाला विवाह करावा असे जेव्हा त्या श्रेष्ठ जरत्कारू ऋषीच्या मनात येईल तेव्हा ताबडतोब माझ्याकडे येऊन ते मला कळवा, कारण आपले कल्याण त्या जरत्कारू ऋषीकडूनच होणार आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका.
शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.